सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रेमी सलाम. आजचा शास्त्र भाग आहेत पहिले थेसलोनिकास पत्रेचा 5वा अध्याय वचन 16, 17 आणि 18. पहिले थेसलोनिकास पत्रेचा 5वा अध्याय वचन 16, 17 आणि 18 मी आपणासाठी वाचतो. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या प्रती काय आहेत? पहिली गोष्ट, सर्वदा आनंदित असा. दुसरी गोष्ट, निरंतर प्रार्थना करा. तिसरी गोष्ट, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा. बघा, या ठिकाणी पौल सांगत आहे तुम्हाला आणि मला की सर्वदा आनंदित असा. एका मंडळीला सांगत आहेत की ख्रिस्तामधला जो आनंद आहे तो कधी न आपल्यापासून लांब जाणार आहे. तो नेहमी आमचं जीवन हे आनंदित करणार आहे. आणि म्हणून पौल या ठिकाणी मंडळीला सांगत आहेत की सर्वदा आनंदित असा. ज्यावेळेस आम्ही फिलिप्पियरास पत्राचा 4 अध्याय वचन 4 बघतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेल आनंद करा. पौल ह्या ठिकाणी संकटात असताना देखील तुम्हाला मला प्रोत्साहन देत आहेत की तुम्ही आणि मी आनंदामध्ये राहायला पाहिजे. कारण ख्रिस्ताचा आनंद तुमच्याने माझ्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही. जसं देवाचं वचन म्हटलं आहे की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून तुम्हाला मला कोण विभक्त करेल? कोणीच नाही. कारण तो देव तुमच्याने माझ्याबरोबर आहे. आणि म्हणून पौल या ठिकाणी सांगत आहेत सर्वदा आनंदित असा. नंतर तो आपल्याला सांगतो की निरंतर प्रार्थना करा. देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या प्रती काय? की निरंतर प्रार्थना करा. मग देवाची आज्ञा तुमच्या आणि माझ्यासाठी आहेत की तुमचं आणि माझं जीवन हे प्रार्थनेमध्ये वाढवायला पाहिजे. बघा, ज्यावेळेस दानिएलाचं जीवन तुम्ही आणि मी बघतो, तो 3दा रोज प्रार्थना करत होता. अनेक संकट आले, अनेक आव्हान आले, पण त्याने प्रार्थना करणं थांबवलं नाही. का? कारण त्याला माहीत आहे की संकट हे देवाच्या समक्षतेमध्ये ज्यावेळेस तुम्ही मी राहतो त्यावेळेस हे संकट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काहीच वाटत नाही. कारण त्या संकटातून पार नेणारा किंवा विजय देणारा हा परमेश्वर तुमच्या आणि माझ्याबरोबर आहे. आणि म्हणून निरंतर प्रार्थना करणं गरजेचं आहे. एक सवय आमच्या जीवनामध्ये लावणं गरजेचं आहे. ही देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या प्रती आहेत की आम्ही निरंतर प्रार्थना करायला पाहिजे. मग काय, आज तुम्ही आणि मी प्रार्थना करतो का? प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो का? किंवा आमचा वेळ प्रार्थनेसाठी देतो का? इतर गोष्टींसाठी वेळ आहेत, पण काय प्रार्थनेसाठी वेळ आहेत का? नंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्व स्थितीत उपकारस्तुती करा. बघा, ज्यावेळेस तुम्ही मी दाविदाकडे बघतो, दावीद स्तोत्र 103 आपल्याला सांगतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. तो का सांगतो? कारण त्याला माहीत आहे की परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य केले, चमत्कार केले, अनेक गोष्टीतून तो बाहेर निघाला. कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. परमेश्वर त्याच्याबरोबर का होता? कारण तो निरंतर प्रार्थना करत होता. का परमेश्वर त्याच्याबरोबर होता? कारण देवाचा आनंद त्याला प्राप्त झालेला होता. आणि म्हणून प्रत्येक संकटामध्ये तो आनंद करत होता. का? कारण त्याला माहीत आहे की माझा देव हा माझ्याबरोबर आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीबद्दल तो परमेश्वराचे आभार प्रदर्शन व्यक्त करत होता, परमेश्वराची उपकारस्तुती करत होता. ही देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या प्रती आहे. देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या प्रती सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा. काय आज तुम्ही आणि मी या 3 गोष्टी लक्षात ठेवून देवाची इच्छा पूर्ण करत आहोत का? देवाच्या इच्छेला तुम्ही आणि मी समजून घेऊन पुढे जात आहोत का? आणि म्हणून सदैव देवाच्या वचनामध्ये वाढणं हे फार गरजेचं आहे. देवबाप करो आपल्या प्रत्येकाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण प्रभू तू आमचं जीवन हे आनंदित करणारा परमेश्वर आहेस. परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझ्या अद्भुत सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तू आमचं जीवन प्रार्थनेमध्ये वाढवण्यास तू आम्हाला मजबूत करतो. तुझ्या वचनात तू आम्हाला स्थिर करतो.
आणि सर्व स्थितीत उपकारस्तुती करण्यास तू आम्हाला सहाय्य करतोस. धन्यवाद होतो प्रभू की तू आमचं जीवन तुझ्या सामर्थ्याने वाढवत आहे. आमच्या जीवनातून तू दिसा